नमस्कार, स्वागत करतो तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की आपल्याला चौथा फवारा या ठिकाणी कोणता करायचा आहे। शेतकरी मित्रांनो, बघा, आपण या ठिकाणी पहिले फवारणी केली, दुसरी पण फवारणी केली आणि तिसरी पण फवारणी केली, परंतु आपल्याला आता या ठिकाणी चौथा फवारा कोणता घ्यायचा आहे। आता हे बऱ्याच शेतकऱ्यांच्या मनात हे असं चालतं की आपल्याला आता चौथा फवारणी कोणती करायची। तर बघा, मी माझ्या अनुभवावरून सांगतो। मी माझ्या शेतात जे औषधी फवारली ते मी तुम्हाला या ठिकाणी सांगत आहे। तर मी जे औषधी फवारले मित्रांनो, हे मला त्याचा एवढा चांगला भारी रिझल्ट या ठिकाणी बघायला मिळाला। त्या औषधा मी तुम्हाला या ठिकाणी सर्व माहिती देणार आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आणि त्याचबरोबर माझी जे कपाशी होती ती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। कपाशी पाहून घ्या आणि कपाशीची क्वालिटी कशी आहे ते मला एकदा कमेंट करून सांगा। आणि मित्रांनो, तुमचे काही प्रश्न असतील तर मला कमेंट करून सांगा। तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मी या ठिकाणी देणार आहे। तुम्हाला खतं कोणकोणती द्यायची, तुम्हाला फवारा कोणता करायचा आहे, म्हणजे तुमचा फवारा दुसरा झाला आहे का तिसरा झाला आहे, आणि तुम्हाला कोणता फवारा करायचा आहे हे म्हणजे तुम्ही मला कमेंट करून सांगा। मी तुमच्यापर्यंत सर्व उत्तरे या ठिकाणी देणार आहे। तुमच्या कपाशीवर कोणता रोग पडला आहे, मावा पडला आहे, तुरतुळे पडले, बोंडअळी पडली आहे, कुठलाही रोग असला तर तुम्ही मला बिनधास्त कमेंट करून विचारा। मी तुम्हाला योग्य ती माहिती या ठिकाणी देणार आहे आणि 100% रिझल्ट तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे। तर चला आता व्हिडिओला सुरू करतो। तर शेतकरी मित्रांनो, बघा, तुम्हाला या ठिकाणी मी संपूर्ण कपाशी दाखवत आहे। कपाशीचं एक पानसुद्धा या ठिकाणी वाकडं तुम्हाला दिसणार नाही। आणि कपाशीचे शेंडे तुम्ही बघा, कपाशीने असे शेंडे या ठिकाणी काढून दिले आणि कवळलेला शेंडा कपाशीचा आहे। कपाशी तुम्ही खेट खालच्या बाजूनं बघा आणि वरच्या बाजूनं बघा, तुम्हाला कपाशीवरती असं कुठलेही किडे मकोडे, तुरतुडे, आळी वगैरे असं कुठलाही रोग तुम्हाला या कपाशीवरती दिसणार नाही। मित्रांनो, याच्या पहिले आम्ही जवळपास या कपाशीला 3 फवारणी केलेल्या आहे। आता हा आमचा चौथा फवारा या ठिकाणी मारून झालेला आहे। तर चौथा फवारा मारल्याने या ठिकाणी आम्हाला एवढं चांगलं रिझल्ट या ठिकाणी आम्हाला बघायला मिळालं आहे की कपाशीची क्वालिटी याच्या पहिले थोडी डाऊन होती आणि आता चौथा फवारा मारल्यानंतर कपाशीला एवढी छान पुढं पाती आणि कपाशी शेंडे एवढी कवळी या ठिकाणी होऊन गेले। आणि विशेष म्हणजे कपाशी तुम्ही पाहू शकताय की कपाशीचे जे पानं आहे तर कपाशीच्या पानावरती आपली सर्व क्वालिटी या ठिकाणी कळून जाते। तर या कपाशीसाठी आम्ही जे 6 प्रकारच्या ज्या औषधं घेतल्या होत्या त्या औषधं मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती देणार आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून ठेवा। बघा, कपाशीची जे क्वालिटी आहे, कपाशीचा जो मारा या ठिकाणी होता तो मारा या ठिकाणी पूर्णपणे लागायला येऊन गेला आहे। मित्रांनो, हा 4x1.5चा मारा आम्ही या ठिकाणी ठेवलेला आहे। तर या फवाऱ्याने जवळपास एवढा आम्हाला या ठिकाणी फरक पडून गेला आहे की कपाशीचं जे अंतर होतं ते अंतर आता एकमेकाला भिडायला लागलं आहे। बघा, कपाशीची क्वालिटी एवढी छान दिसते की तुम्ही भरभर कमेंट करून मला विचारणार आहात की तुम्ही या कपाशीचं नियोजन कसं केलं होतं। तर चला व्हिडिओमध्ये पूर्ण माहिती जाणून घेऊ। शेतकरी मित्रांनो, तुम्ही संपूर्ण कपाशी बघितली, तुम्हाला कपाशी कशी वाटली? छान वाटली ना? कपाशीची जी क्वालिटी होती ती क्वालिटी कशी वाटली तुम्हाला? संपूर्ण कपाशी मी या ठिकाणी दाखवली, तर तुम्हाला वाटलं का असं कुठे की कपाशीवरती अळी पडली आहे का, कुठे मावा पडला आहे का, कुठे तुरतुळे पडले, असं तुम्हाला कपाशीवरती काही वाटलं का? काहीच वाटणार नाही, कारण औषधी मी या टायमाला एवढी चांगली फवारली की मला एवढं भारी रिझल्ट या ठिकाणी बघायला मिळालं की एकदम चांगलं। तर चला आता आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत की आपण नेमकी कोणत्या औषधी या ठिकाणी फवारली होती। मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण बघा, व्हिडिओ स्किप करू नका आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लवकर सबस्क्राईब करून ठेवा। चला, त्याला मी आता तुम्हाला संपूर्ण औषधीची या ठिकाणी माहिती देणार आहे। मित्रांनो, आपला हा फवारा आहे चौथा, आणि या चौथ्या फवारासाठी आम्ही जे औषधे घेतले होते ते औषधं तुम्हाला मी आता एक एक करून सांगतो। तर बघा, या ठिकाणी आपण जे औषधं घेतले होते ते कोणकोणते होते ते पहा। बघा, बायो 303, मित्रांनो, बायो 303 आम्ही या ठिकाणी एक औषध घेतलं होतं आणि त्याच्यासोबत जे घेतलं होतं ते प्रोफेस सुपर। मित्रांनो, प्रोफेस सुपर हे औषध एवढं चांगलं आहे की म्हणजे अळी जर असली त्याच्यावर पण अतिशय चांगल्या प्रकारे प्रोफेस सुपर काम करतं। आणि या ठिकाणी मला कुठल्याही कंपनीचा प्रचार करायचा नाही, हा माझा स्वतःचा अनुभव आहे। मी स्वतः या औषधं शेतामध्ये फवारली आणि माझा जो अनुभव आला
तो मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतोय. तर बघा, आता पहिलं घेतलं होतं आपण बायो 303 आणि त्याच्यानंतर आपण घेतलं होतं प्रोपेस सुपर, हे झाले आपले 2. आणि त्याच्यासोबत घेतलं मी अल्ट्रा आणि हे झाले 3. आणि त्यासोबत दुसरं घेतलं होतं बुरशीनाशक, हे झाले 4. आणि 5वं ग्लूम फ्लॉवर आणि 6वं जे होतं ते स्टिकर मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की स्टिकर आपल्याला हे कंटिन्यू ठेवायचं आहे, कारण स्टिकरमुळे आपलं कपाशीची जे औषधं आपण या ठिकाणी मारतो ते औषध आपलं वाया जात नाही. तर स्टिकर हे मी तुम्हाला वारंवार सांगत असतो की स्टिकर तुम्ही प्रत्येक फवारायला घ्या. फवारी पहिली असो, दुसरी असो, तिसरी असो, चौथी असो किंवा 5वी असो, आपण या ठिकाणी स्टिकर हे घ्यायचं म्हणजे घ्यायचं आहे. मित्रांनो, या अशा आमच्या जवळपास मी या ठिकाणी 6 औषधं एका टायमाला फवारला. म्हणजे 6 औषध मी एका टायमाला मिक्सचर केलं आणि एका पाण्याच्या टाकीमध्ये टाकलं आणि चांगलं त्याला हलवून घेतलं आणि मग मी या ठिकाणी फवारणी केली. तर अतिशय चांगलं मला या ठिकाणी रिझल्ट मिळाला आहे. तुम्ही कपाशी पाहिली असेल, कपाशी तुम्ही खालून ते वरून बघितली, कपाशीमध्ये तुम्हाला एक पानसुद्धा किडेलं दिसलं नाही, एका पानाला सुद्धा तुम्हाला बोक्स पडलेलं दिसत नाही, एका पानाला सुद्धा तुम्हाला अशी अळी वगैरे काही दिसत नाही, मच्छर वगैरे काही दिसत नाही. मी तुम्हाला व्हिडिओ तेवढ्यासाठी दाखवला की तुम्ही एकदा कपाशीची क्वालिटी बघून घ्या. तर मित्रांनो बघा, आता मी तुम्हाला औषधं सांगल्या, मी एकदा परत तुम्हाला या ठिकाणी औषधं सांगणार आहे. तर बघा, बायो 303, प्रोपेस सुपर, अल्ट्रा, बुरशीनाशक, ग्लूम फ्लॉवर आणि स्टिकर अशा मी या ठिकाणी 6 प्रकारच्या औषधं फवारल्या होत्या. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ जर चांगला वाटला असेल तर चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून ठेवा आणि शेअर करा, जेणेकरून हे सर्व माहिती तुमच्या सर्व शेतकरी मित्रांपर्यंत ही माहिती पोहोचायला पाहिजे. आणि मित्रांनो, या ठिकाणी व्हिडिओ थांबवतो. धन्यवाद.